के बाद आपका एक बार फिर से स्वागत है। खबर नांदेड़ से है, जहां नांदेड़ शहर विशेष रूप से सिडको, हडको, एनडी 41, B3 और दुर्गा माता मंदिर परिसर में भारी बारिश के कारण जनजीवन अस्त व्यस्त हो गया है। कई नागरिकों के घरों में पानी घुसने से उन्हें भारी नुकसान हुआ है। गणेश चतुर्थी और गौरी पूजन के लिए खरीदा गया राशन और घर का अन्य सामान भी पूरी तरीके से खराब हो गया है। नागरिक प्रशासन से तत्काल मदद की गुहार लगा रहे हैं और स्थानीय लोगों का कहना है कि अचानक आई बारिश के कारण हमारे घरों में पानी घुस गया है और हमें बहुत नुकसान हुआ है। प्रशासन को जल्द से जल्द मुआवजा देना चाहिए और मदद करनी चाहिए। इसके साथ ही बारिश के कारण कई इलाकों में गंदगी का अंबार लग गया है, जिससे स्वास्थ्य समस्याओं का खतरा बढ़ गया है। नागरिकों ने प्रशासन से सफाई अभियान चलाने का अनुरोध किया है। स्थानीय विधायक आनंदराव पाटिल बोढ़ारकर से भी इस इलाके का दौरा करने और उचित सहायता देने की अपील की गई है। नागरिकों को उम्मीद है कि प्रशासन और जनप्रतिनिधि उनकी शिकायतों का समाधान करेंगे और उन्हें इस संकट से बाहर निकालने में मदद करेंगे। नमस्कार, आपण पाहता सी न्यूज भारत। मी भारत वानरे। आम्ही आलो आहोत सिडकोमध्ये ND 41 B3चा भाग दुर्गा माता मंदिरजवळ। येथील काही नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी गेलेलं आणि जीवनावश्यक वस्तूचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। रॉक आमचे मार्गदर्शक तथा जनसेवक आनंदरावजी बोंडारकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ND 41 दुर्गा माता मंदिर या भागामध्ये मी बोंडारकर भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये अचानक मध्ये भयानक रात्री 3:30 वाजता इतकं भयानक पाणी आलं की याच्यामध्ये पुऱ्या घरामधलं अन्नधान्य, TV असेल आणि घरातले भरपूर काही या सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि इतकं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे या ठिकाणी की आज पण या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि बेंदाड आहे। त्याच्यामुळं आमचे मार्गदर्शक बोंडारकर साहेब या ठिकाणी 6 वाजता येणारच आहेत। मात्र या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे ते समक्ष या ठिकाणी इथल्या परिसरामधल्या महिला बोलतील। या ठिकाणी सुमनताई बोलणार आहेत स्वतः। चालू होतं। हां, आपलं नाव सांगा। आपल्या काय सुमनबाई अंबोरे। आमच्या घरामध्ये भरपूर पाणी येते। नाली बांधलेली आहे, पण त्या नालीमधून पाणी जायना, चौकून पाणी जाते आणि आमच्या घरामध्ये पूर्ण पाणी शिरलेलं होतं आणि अन्न धान्य पूर्ण भिजून गेले आणि ड्रेनेजच्या लाईनी सुद्धा भरलेले आहेत। तर आम्ही त्या लोकांना ड्रेनेजच्या लाईनीसाठी फोन लावल्यानं ते लोक म्हणले की तुम्ही पैसे द्या, आम्ही येता। नाव गंगा विनायक इंदुरकर। मी इथं संभाजी चौक ND 41 मध्ये दुर्गादेवी मंदिराच्या पाठीमागे राहते। आमच्या घराच्या बाजूलाच खूप घाण पाणी पसरलेलं आहे आणि ते उन्हाळ्यात सुद्धा जात नाही आणि सगळ्या नाल्या बंद आहेत। सगळं पाणी घरात शिरले। रात्री पाऊस पडल्यामुळे सगळ्याचं नुकसान झालंय। रात्री लेकरं बाळं सगळे घेऊन घरोघर दारोदार भटकत राहिले होते। त्याच्यासाठी बोंडारकर साहेबांनी आम्हाला काहीतरी मदत करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे। ओके। नाव महानंदा कोंडीबा खोने। ND 41 आहे, B3चा भाग आहे। आम्ही दुर्गादेवीच्या पाठीमागे राहतो। पावसामुळे आमची एवढी परेशानी झाली की आम्ही काय करावं काय नाही, आम्हाला काही सुचलं नाही। रात्री 4 वाजल्यापासून लहान लेकरं, आमचा पसारा उचलाव का लेकरं उचलाव हे असं काहीच कळत नव्हतं आम्हाला। आणि हे तर झालं सगळं पुरं नुकसान। पण इथे हे एवढं जे घाण पाणी हे साचलेलं आहे याचा आम्हाला 12ही महिने त्रास आहे। उन्हाळ्यामध्ये हे परत अजून इथं दुर्गादेवीचं मंदिर असल्यामुळं इथं सगळ्या शिडको हडकाचं घाण आणून इथं टाकतात। तिथं असं एवढं घाण आहे की आम्ही सांगू शकणार तिथून यायला पण आम्हाला असं इतकं घाण वाटते। आमचे लहान लेकरं खेळतात आणि आम्हाला इथे कचरा टाकायला सुद्धा ते कुंडी देत नाहीत, काही नाही। आमच्या इकडे कोणी येऊन बघतच नाही। पहिली गोष्ट कचऱ्याची कुंडी तर नाहीच नाही, पण कशाचंच नियोजन नाही। आम्ही गावाच्या बाहेर म्हणजे आम्ही बिलकुल गावाच्या बाहेरच आहोत असं त्यांना वाटते। आम्हाला एवढं सांगणं आहे की हे आम्ही आता राजूभाऊ निखाते आहेत ना, यांना आम्ही सांगितलं फोन करून, अशानाच भाऊ येऊन बघून जा म्हणल्यानं त्यांनी आलेत। आणि आमची एवढीच विनंती आहे की बोंडारकर साहेबांनी हे आमचं मनावर घ्यावं आणि आम्हाला हे काय आमचं जे खाण्यापिण्याचं जे आहे आमचं नुकसान झालेलं ते तेवढं तरी आमची भरपाई करून द्यावा, बस एवढंच आमची कळकळीची विनंती आहे। माझं नाव तुकाराम मारुतराव भोसले आहे। मी संभाजी चौकामध्ये जे दुर्गादेवी मातेचं मंदिर आहे ND 41 B3चा भाग, यामध्ये दुर्गादेवी माता मंदिराच्या पाठीमागं आम्ही राहतो। आमच्या इकडं आता मागच्याच 1 वर्षाखाली मोठी जी नालीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। त्या नालीच्या बांधकामामुळं आणि सिडको हडकोचं जे वरचं पूर्ण जे पाणी आहे, वरचं पूर्ण MIDCचं सिडकोचं पूर्ण पाणी आमच्या दारामधून जातं आहे।
दरवर्षी तसं जात असतं, पण यावर्षी अचानक रात्री 2:30-3च्या दरम्यान अचानक पाणी सुरू झालं आणि त्याच्यामुळं आमची एवढी भांबेर उडाली की आम्ही नेमकं काय करावं काय नाही ते सुद्धा कळलं नाही. मी महालक्ष्मीच्या पूजेसाठी काही साहित्य आणलं होतं, किराणा माल वगैरे, ते सुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये खराब होऊन गेलं, वाहून गेलं पूर्ण. त्याच्यामुळं आता माझी एवढी परिस्थिती पण नाही, आता पुन्हा ते सामान पुन्हा आणू शकेल एवढी परिस्थिती पण नाही आहे माझी सध्याला. तरी बी इथं आम्हाला काही सुधरत नव्हतं, तरी पण आम्ही राजभाऊ निकाते सरांना इथं बोलवलं, तर फोन लावला. ते फोन लावल्याबरोबर ते आले आमच्याकडं आणि आमचे आदरणीय आमदार साहेब बोंडारकर साहेब त्यांच्याकडे आमची एवढीच विनंती आहे की आमचं जे काही या अचानक आलेल्या पुरामुळे जे काही आमचं नुकसान झालेलं आहे ते तेवढं आमचं भरपाई करून आम्हाला तेवढं सहकार्य करावं. आमचा जो उत्सव आहे तो आमचा जो त्याच्यावर जे विघ्न आलेलं आहे अचानक पावसामुळं ते पूर्ण दूर व्हावं एवढंच आमची त्याच्याकडं मागणी आहे. बस, धन्यवाद सर, थँक्यू. नाव संगीता बाळासाहेब टेकाळे आणि मी इथं दुर्गादेवी मंदिरापाशी राहते. आणि इथं काल पाऊस पडल्यामुळं लई घरामध्ये पाणी आलं, पुन्हा साप पण आले पाण्यामध्ये आणि राशन ते सगळं भिजून गेलं पाण्यानं. आता नंतर आणायचं, आता गणपतीसाठी ते आणलेले सगळं होऊन गेलं पाण्यामध्ये, गणपती भिजून गेला, लक्ष्म्याचं आता आणायचं सगळं राशन भिजून गेलं पाण्यामध्ये. आणि ते पाणी आणि दरवर्षीचं आम्हाला पाण्याचा पावसाचा खूप त्रास होते आणि मोठा नाला पण आहे आमच्या घरापाशी, येऊन तुम्ही बघून शकता. आणि हे पाणी इथं साचलेले आहे 3 वर्षापासून, रोज आम्हाला लई त्रास आहे, पाणी खूप साचत आहे इथं. धन्यवाद. आणि तुमच्या समस्या सांगा. मी शिवपूजा महेश, माझं किराणा दुकान आहे, राहणार एनडीके B3चा भाग, दुर्गादेवी मंदिराच्या पाठीमागे माझं दुकान आहे. कालच्या अतिवृष्टी पावसामुळे पूर्ण पाणी माझ्या दुकानामध्ये आणि गल्लीतल्या काही तमाम नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. त्यामुळं सर्व लोकांच्या आणि माझ्या सामानाचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे. लोकांना जे जीवनधान्य वस्तू आहेत सर्व नाश झालेला आहे. चंबराचं पाणी, सगळं पाणी हे लोकांच्या घरामध्ये येत आहे. यामुळं काही लोकांना किंवा सर्व लोकांना त्याचं मानधन द्यावं असं शासनाला विनंती करतो. आणि जेणेकरून पुढचं जे काय आहे ते आम्हाला लवकरात लवकर देणगी द्यावी. आमदार साहेब, बोंडारकर साहेब आणि राजभाऊ हे आमचे मार्गदर्शक यांनी आम्हाला जे काय योजना लवकरात लवकर आणून आमच्या सर्व गलीवाल्यांची दूर करून द्यावं, समस्या दूर करून द्यावं. आणि चंबराचं पाणी सर्व लोकांच्या घरात येत आहे. नगरपालिकेला म्हणलं, नगरपालिका काय म्हणते, पैसे द्या तर आम्ही करून देऊ. आता शासन आम्हाला पैसे मागत आहे तर आम्ही काय करायचं. यासाठी सरकारला एकच विनंती आहे नगरपालिकेला, जे काय आहे ते आमचं आम्हाला मार्ग करून द्या, जेणेकरून लोकांचं जीवन विस्कळीत होऊ नये. आणि आमदार साहेबाला एकच विनंती आहे, दक्षिणचे आमदार बोंडारकर साहेब, तुम्हाला सर्व जनतेच्या विनंतीनुसार एक मागणी आहे, आमचं जीवन विस्कळीत होऊ नये, पूर्ण पाण्याचा प्रश्न, चंबराचा प्रश्न दूर करून द्यावी ही विनंती, आणि लवकरात लवकर आम्हाला अनुदान द्यावं ही विनंती तुम्हाला. महाराष्ट्र नांदेड़ से सीनियर संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। नांदेड़ में आई इस आपदा के बाद नागरिकों को प्रशासन से त्वरित सहायता और राहत की जरूरत है ताकि वे इस स्थिति से उबर सकें। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।